ते भी अंदर की बात आहे थोडी. आपण लपून ठेवूया ती. मी रागारागात काय केलं, मी गेले गच्चीच्या बाहेर अशी, आणि जो जिना वगैरे असतो का, मी काय केलं, आईला गच्चीवरच कोंडलं बाबा रागारागात. असं बंक मारून मी JNEC कॅम्पस मध्ये जाऊन बसायचे. तिथं मी काय करायचं माहितीये का, ते कुल्लड असतात ना, कुल्लड चहा प्यायचे, ते रंगवत बसायचे भाई, कुल्लड रंगवत बसायचे. नाही, मी स्केटिंग, सायकलिंग, स्पीड बॉल, अजून फर्स्ट लव्ह इज अ पर्सन ऑलवेज. म्हणजे काही लोकांचं ना असं पहिलं प्रेम आहे ना, म्हणजे पर्सनच नसतं, माझे पहिलं प्रेम झोप होते. रेडी? स्वागत आहे ताई तुझं आपल्या पॉडकास्ट शो मध्ये, ज्याचं नाव आहे रुद्रवाहिनी. अनुभव बोलतात, तुम्ही ऐका. ठीक आहे. तर वैदेही मुंडे, सर्वप्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद पॉडकास्टला आल्याबद्दल. सर्वप्रथम आम्हाला तुमच्या बालपणाबद्दल थोडंसं सांगा. बालपण म्हणजे काय ऐकून घ्यायला आवडेल तुम्हाला? जसं तुम्ही बघितलं तुमच्यावर जेव्हा रिसर्च केला आम्ही, तर तुम्ही गोल्ड मेडलिस्ट आहात स्केटिंग मध्ये, आणि आज तुम्ही इन्फ्लुएन्सर आहात. तर तुमचा स्पोर्ट कधीपासून स्टार्ट झाला हे पण सांगा, त्यानंतर इन्फ्लुएन्सिंग कधीपासून स्टार्ट झालं ते पण. ऍक्च्युली 6वी पासून म्हणता येईल मी स्पोर्ट्स मध्ये गेले, आणि त्यानंतर जवळपास 10वी-11वी पर्यंत मी स्पोर्ट्स मध्ये होते, 12वी म्हणता येईल तरी. मग माझी जी जर्नी होती 6 वर्ष सलग, 6-7 वर्ष, तर त्यामध्ये मॅचेस वगैरे म्हणा, सगळ्या गोष्टी, मी खूप चिकाटी होती माझ्यामध्ये स्पोर्ट्ससाठी. कारण म्हणजे मी एक अशी मुलगी होते की जी मुलांसोबत कम्पीट करायचे स्वतःला, की मुलींसोबत रेस लावण्यापेक्षा मी मुलांसोबत जास्त कम्पीट करायचे, की मला ह्याच्यापेक्षा बेटर व्हायचंय. माहिती नाही, जेलसी फॅक्टर होतं बहुतेक, आणि ते कॉम्पिटिटिव्ह एक टेंडन्सी. तर खूप मस्त होतं म्हणजे स्पोर्ट्सवाला जी जर्नी होती, स्पोर्ट्सची जर्नी ती खूप छान होती माझी. आणि त्यानंतर मग मी ज्युनियर कॉलेजला गेले 11वी-12वी, 10वी नंतर. तर 10वी नंतर मोस्टली सगळ्यांचीच लाईफ चेंज होते, प्रत्येकाचं काहीतरी वेगळं स्वप्न असतं 10वी पूर्वी, आणि त्यानंतर मग जेव्हा आपण ज्युनियर कॉलेजला जातो हायर स्कूलसाठी, तर मग तेव्हा काहीतरी वेगळ्या सर्कमस्टन्स आपल्याला फेस करावे लागतात. तर मग 11वी-12वीला जवळपास मी 11वीला समजा अरुण तुपेला भेटले म्युच्युअली. म्हणजे माझा एक मित्र होता, त्याचा तो मित्र निघाला आणि आमची ओळख झाली. तर त्याने मला अप्रोच केलं की म्हणे, माझे एकदम शॉर्ट हेअर होते, मी पूर्ण टॉमबॉय सारखी राहायचे तेव्हा. तर मग तो मला म्हटला की माझ्या व्हिडिओज मध्ये टॉमबॉयची सिरीज वगैरे करतो मी स्टार्ट, तू करशील का काम? म्हटलं हो चालेल ना. मग पहिला व्हिडिओ आम्ही बनवला, तो थोडासा निव्वळ असं थोडंसं काहीतरी फालतूच होता, अजूनही मी बघते त्याला. तर त्याच्यात काही एवढे पंचेस वगैरे नव्हते, पण मग तरी काहीतरी नवीन कॅरेक्टर वगैरे बघायला मिळाले ऑडियन्सला, म्हणून प्रेम मिळालं त्या व्हिडिओतही. 1.5 लाखांपेक्षा जास्त त्या वेळेला म्हणजे व्ह्यूज वगैरे गेले होते, आणि खूप छान होती ती, अप्रिशिएबल गोष्ट होती आमच्यासोबत. पण तुम्ही इंस्टाग्रामवरच टाकली होती? तर त्याच्या अकाउंटवरनं पोस्ट केलेला. आणि मी त्यापूर्वी तर मी स्वतः एवढी जास्त अवेअर नव्हते मी, किंवा ऍक्टिव्ह नव्हते सोशल मीडियावर. इंस्टाग्राम एवढं जास्त नव्हतं युज करत मी. आणि मग त्यानंतर मला असं वाटलं की आपण व्हिडिओज बनवायला हवे. मग तो जेव्हा सांगेल अरुण वगैरे, तर त्यांच्यासोबत मग मी व्हिडिओज वगैरे बनवायचे. नंतर असं वाटायला लागलं की आपण स्वतःही करायला हवं चालू. मग मी स्वतःचं काहीतरी कॉन्टेंट लिहून स्वतःचं बनवायला लागले. आणि त्यानंतर आता रिसेंटली 1.5 वर्षापासून मी थोडं कॉन्स्टंट झाली आणि करतीये चालू, की म्हणजे नाही, आपल्याला असं कॉन्टेंट पाहिजे, असं बनवायचंय. सिरियस तुम्ही आता झाले समजा? ओके. तेव्हा स्पोर्ट्स मध्ये तुम्ही होता म्हणजे ते 6th मध्ये जसं तुम्ही म्हणाला, तर 6th मध्ये तुम्ही म्हणजे तिथं ऑल ओव्हर स्पोर्ट्स खेळत होतात की फक्त स्केटिंगच? नाही, मी स्केटिंग, सायकलिंग, स्पीड बॉल, अजून माझं कराटे, बॉक्सिंग, सिलंबम, आणि असं एवढं सगळं सर्व स्पोर्ट्स म्हणजे स्कूलमध्येच ते प्रोव्हाइड केलं जायचं की तुम्ही एक्स्ट्रा? नाही, माझे एक्स्ट्रा क्लासेस होते, कारण स्कूलमध्ये हॉबी क्लास वगैरे थोडेसे असतात ना, तर मग ते तसं थोडं मी अट्रॅक्ट झालेली. पण नंतर स्कूलमध्ये एवढं जास्त प्रॉपर टीचिंग नाही मिळत, कारण 2 दिवस असतात आठवड्यातले, मग त्याच्यात आपलं एवढं प्रॉपर प्रॅक्टिस नाही होत. मग मी आईला बोलून मग मी एक्स्ट्रा क्लासेस लावले, संध्याकाळच्या वेळेला जायचे मी. आणि मग खूप सुरुवातीचा खूप भयंकर होता असा एक्सपिरियन्स. म्हणजे
काय भयंकर होतं? म्हणजे मी जशी आता दिसतीये ना तशी यापूर्वी नव्हते मी, जेव्हा तो जो माझा तो इरा होता, एक बिनधास्तपणा म्हणता येईल आपल्याला. हो, तर मग तेव्हा नव्हते मी तशी. मी खूप जास्त शाय होते आणि मी बिलकुल बोल्ड नव्हते. मी कुणासमोर काहीच बोलू नव्हते शकत. म्हणजे मी एवढी भयंकर अशी लाजिरवाणी, म्हणजे असं खूप लाजायचे किंवा मग नर्वस असायचे की मी काय बोलू. माझं कॉन्फिडन्स खूप लूज होतं तेव्हा, खूप जास्त भयंकर. कारण आता जो आपला सर्कल असतो तर ते प्रत्येक सगळे लोक आपल्यापेक्षा हायर, हे मोठे आहेत किंवा त्यांच्या स्किल्स वेगळ्या, त्यांचे टॉकिंग स्किल्स, त्यांचे कम्युनिकेशन स्किल्स ते आपल्यापेक्षा खूप जास्त बेटर. आणि आपण मराठी मीडियम, ते कॉन्व्हेंट स्कूल, सो ते थोडंसं असं वाटायचं, न्यूनगंड असायचा मनामध्ये. तर त्या गोष्टींमुळे मला असं भयंकर असं काहीतरी फेस करावं लागलं. आणि खूप जास्त बुली पण व्हायचे मी, कारण ते लोक म्हणजे असं की बाबा मी ऐकून घ्यायचे म्हणून ते लोक मला सतत हे करायचे. स्पोर्ट्समध्ये असतानाच हो, आणि खूप गोष्टी असं बघाव्या लागतात, प्रत्येक फील्डमध्ये असतंच ते. मग त्यानंतर मी थोडंसं मग एक सर्कल चेंज केला, ज्यामध्ये बहुतांश वेळेस आपल्याला काय करावं लागतं, आपला स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी किंवा न्यूनगंड घालवण्यासाठी आपल्यात जो काही कमीपणा आहे तो कमीपणा आपला प्लस पॉइंट कसा बनेल यासाठी आपलं सर्कल चेंज करणं महत्वाचं आहे. कारण की जेव्हा 4 लोक आपल्यासाठी टाळ्या वाजवतील, आपल्या छोट्या छोट्या गोष्टींवर तेही प्रशंसा करतील आपल्या आणि अप्रिशिएट करतील, तर तेव्हा आपल्याला हुरूप येतं अजून काहीतरी छान काम करण्यासाठी. तर तेव्हा ऑलमोस्ट सगळे, म्हणजे आता लहान लहानच मुलं होते माझ्यासोबतचे, माझ्याच एजचे, तर तेही तशाच मेंटॅलिटीचे. मी नव्हते त्यांच्यासोबत हे करू शकत. ठीक आहे, मग त्यानंतर मी एक वेगळ्या सर्कलमध्ये गेले, मग ते लोकांनी मला अप्रिशिएट केलं. सो मग माझा थोडा कॉन्फिडन्स वाढला आणि मग मी जेवढी आता टॉकेटिव्ह आहे, जेवढी मी बोलू शकते, जेवढी बिनधास्त आहे, त्या लोकांमुळेच. कारण त्यांनी अप्रिशिएट केलं, ऍडमायर केलं आणि मी माझ्या क्वालिटीज तेवढं जाणू शकले. असं झालं. इन शॉर्ट म्हणजे स्कूलमध्ये तुम्हाला असं कोणी सपोर्टिव्ह नव्हतं स्पोर्ट्स टाइम? स्कूल नाही, जे एक्स्ट्रा क्लासेस म्हणता येतील किंवा तिथे ट्युशन. स्कूलमध्ये काही सपोर्ट तुम्हाला नाही भेटला? मग स्कूलमध्ये असं होतं की मी आधीपासूनच, मी म्हटलं, मी खूप शाय होते, मी खूप जास्त असं लाजायचे. तर सकाळी 4 वाजता रोड प्रॅक्टिस वगैरे करून यायचो, मग आवरून मग स्कूलला जायचं, 7 वाजता शाळेत जायचं. तर 7 वाजता मी डॉट पोहोचत नसायची, मी 7:30-8 वाजायचे मला सगळं, म्हणजे असेंब्ली वगैरे झाल्याच्या नंतर. मग थोडं पनिशमेंट वगैरे करायच्या, काय असेल ते, आणि त्यानंतर मग वर्गात जाऊन झोपी जायचं, कारण की झोप नसेल झालेली. मग तेव्हा मग त्याच्यामुळे झोप झालेली नसायची. आणि त्यानंतर मग झालं, त्यातही बोलणे खायचे, वैद्याई सारखी झोपाळू, वैद्याई झोपती नुसती, असं तसं शाळेत येऊन, वर्गात येऊन. आणि त्यानंतर मग काय इंटरव्हल वगैरे, लंच ब्रेक झाला, तेव्हा पण टिफिन वगैरे नाही न्यायचं आपलं, तिथे रिकामा डब्बा घेऊन जायचा, खिचडी खायची, पुन्हा आल्यावर पुन्हा झोपी जायचं. म्हणजे लिटरली माझी लाईफ आहे ना, झोपणं आणि स्पोर्ट्स. अरे बाप, माझं एवढं प्रेम होतं झोपेवर, म्हणजे अजूनही आहे. फर्स्ट लव्ह इज अ पर्सन ऑलवेज. म्हणजे काही लोकांचं ना असं पहिलं प्रेम आहे ना, म्हणजे पर्सनच नसतं. माझं पहिलं प्रेम झोप होते. झोप होते माझं पहिलं प्रेम. मग त्याच्यानंतर 10वी, म्हणजे 9वीच्या नंतर आमचं लॉकडाऊन लागलं बाबा. मग 10वी माझी लॉकडाऊन मध्ये निघालेली आहे. हो, 11वी 12वीला थोडंफार मग झालं कॉलेज चालू. मग केलं बाई MGM ला, ज्युनियर कॉलेज, MGM संस्कार ज्युनियर कॉलेज. तिथे मग हाफ ऑफ जर्नी चालू झाली. खूप चांगले लोक मिळाले, सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आणि आता इथपर्यंत आली. मग आफ्टर 10 तुम्ही स्पोर्ट्स का नाही कंटिन्यू ठेवलं? कारण मला ऍक्च्युली जेन्युइनली स्पीकिंग मला फॅमिली सपोर्ट नव्हता. म्हणजे जो आपल्याला असं फिनान्शियल सपोर्ट जो असायला हवा स्पोर्ट्समध्ये, कारण माझा स्पोर्ट जरा कॉस्टलीच होता. माझे स्केट्सच 75,000चे आहेत. तर मग त्याच्या प्रत्येक इक्विपमेंटसाठी खूप जास्त खर्च येतो आणि ते अफोर्ड नाही करू शकत. मी एका ब्राऊन फॅमिलीतनं बिलॉंग करते, सो नव्हते माझे आई वडील अफोर्ड करू शकत त्या गोष्टी. सो मग एक पर्टिक्युलर टाइम पर्यंत आपण भांडतो त्या गोष्टींसाठी, की जिद्द करतो की नाही मला हे हवंच आहे, मला करायचंच आहे. करून किती करणार आहे आपण, एका लिमिट पर्यंत करतो, मग नंतर हळूहळू करत आपलीच इच्छा मरत जाते, आपणच त्याच्यातनं थोडा इंटरेस्ट लूज करत जातो. सो मग त्यानंतर मला आणि दुसरे डिस्ट्रॅक्शन मिळतात आपल्याला, काहीतरी नवीन विरंगुळा मिळतो, म्हणून आपण जुन्या गोष्टी सोडतो मागे. तर अशा प्रकारे मग मी स्पोर्ट्सला थोडंसं हे केलं, पण छंद म्हणून मी अजूनही करते. अजूनही करते छंद म्हणून, पण त्याच्यामध्ये मी करिअर असं कंटिन्यू पुढे जाण्याचं मग तिथंच स्टॉप केलं.
ओके. आणि जसं तुम्ही म्हटलं स्कूल डेज मध्ये तुम्हाला मोस्टली झोप आणि फक्त टिफिन, तर तिथे असं स्कूलमधून कंप्लेंट येत असतील मग? हो, भयंकर कंप्लेंट्स यायच्या. पण मात्र कसं आहे की मी स्पोर्ट्स मध्ये एवढी जास्त भयंकर म्हणजे होतकरू विद्यार्थिनी होते शाळेतली, तर मग त्यामुळे जास्त माझ्या बाबतीत कोणी असं नव्हतं बोलू शकत. तर असं आठवड्यातनं 2-4 वेळेस माझा असं सत्कार व्हायचा असेंब्लीमध्ये, हवा होऊन जायची की म्हणजे काय मेडल, एखादं मेडल आणलं, हा वैदेही मुंडे तिने मेडल वगैरे आणले, असं तसं हे ते वगैरे. मग त्याच्यामध्ये सगळे लोक अरे बाप. आणि शॉर्ट हेअर असायचे ना, एकदम धाकड दंगल गर्ल सारखा लुक असायचा माझा. पंजाबी ड्रेस खाली आणि वरती ते पूर्ण शॉर्ट हेअर भाई. आणि माझं फेस वगैरे सगळं असं एकदम मुलांसारखी दिसायचे मी, बॉडी मुलींसारखी. म्हणजे एकदम असं नाही का कोणी मला काही बोलायची हिंमतच धरायचं नाही. म्हणजे टीचर्स वगैरे बोलायचे थोडंफार, तेवढं ठीक आहे. पण मग एकदम असं पर्सनॅलिटी एकदम हे होती माझी, एकदम टॉमबॉय सारखी. हा. आणि आठवड्यातनं एवढं मेडल्स वगैरे, ट्रॉफीज, काहीतरी नवीन अचिव्हमेंट आणायचे शाळेमध्ये, म्हणून त्याच्यात ट्रेंडिंगलाच असायचे मी नेहमी असं. ओके. तुम्ही फॅमिलीला कसं कन्व्हिन्स केलं होतं क्लासेससाठी? माझी आई माझ्यासाठी म्हणजे एवढी भयंकर सपोर्टिव्ह आहे. ती माझ्या एवढ्याशा अचिव्हमेंट मध्ये एवढी खुश होणारी बाई आहे ती. म्हणजे माझ्या लाईफमध्ये असं नाही का एकदम असं इनोसेंट कोणीतरी पाहिलं असेल ना, मी इतक्या लोकांमध्ये असे एवढे लोक बघितलेत मी जगामध्ये एवढ्या एज मध्ये, तर तिच्या सारखंच नाही पाहिलं मी कोणी. तिने माझ्या एवढ्याशा गोष्टींसाठी एवढे काही झटली आहे. तर म्हणजे असं नाही का म्हणतात ते खरंच ऍक्च्युअल मध्ये तळहाताच्या फोडासारखं जपलंय, तसं तिने खरंच जपलंय मला. तर तिने मला प्रत्येक गोष्टींसाठी म्हणजे प्रोत्साहन दिलं. आणि वडिलांसोबत म्हणजे प्रत्येक सगळ्यांसोबत भांडून ती माझ्यासाठी उभी होती नेहमी. हा. आणि तिच्यामुळे मी आज जेवढी काही अशी आहे, जेवढं फ्रीडम माझ्याकडे आहे ना, ते सर्व माझ्या आईने दिलेलं आहे मला. सगळ्यांसोबत भांडून, नातेवाईक म्हणा, म्हणजे जे कोणी आहेत, आजी वगैरे सगळे, आई वडील, हा वडील वगैरे, सगळ्यांसोबत भांडून तिने मला एवढं फ्रीडम दिलंय. तर तिच्यामुळे मी आज इथपर्यंत आली आहे असं म्हणायला हरकत नाही. हा. अरे. आणि त्याच्यामध्ये फॅमिलीमधून काय काय प्रॉब्लेम्स आले होते आणखी तुम्हाला स्पोर्ट्स एज मध्ये? हेच फिनान्शियल क्रायसिस असतात, फिनान्शियल थिंग्स असतात. आणि ऍज आय सेड की मी थोडंसं ब्राऊन फॅमिलीतनं बिलॉंग करते. सो एक फर्स्ट माझं हे होतं फ्रँकली स्पीकिंग की जो स्किन सूट असतो, म्हणजे जे अटायर असतं, म्हणजे आता जो युनिफॉर्म असतो स्केटरचा, तर तो शॉर्ट असतो, तो एवढाच 3/4 वगैरे असं. तसं मी काय लहान होते 6वी-7वीत, पण त्या एज मध्येही मला तेवढे शॉर्ट कपडे घालायला अलाउड नव्हतं. आणि मला घरच्यांचं नाहीच तसं कधीच असं मला, हा ठीक आहे तू फ्रीडम घे, तू बोल्ड बन, पण एवढं एक्सपोजिव्ह नको बनू, कधी स्वतःच असं कोणाच्या वाईट नजरा पडतील अशी कधी बनू नको. बरोबर. असं होतं. आणि म्हणजे मला रेस्ट्रिक्शन्स होते खूप जास्त. आणि जर तुला करायचंय तर तुला तुझ्या हिमतीवर करावं लागणार. आम्ही तुला काय असं हे नाही, झेलून नाही धरणार आहे की हा म्हणजे सकाळी 4 वाजता उठून प्रॅक्टिसला जायचंय, तुला सुटून करून जावं लागणार असं. त्यानंतर पुन्हा संध्याकाळचाही क्लास असायचा, त्यातही मी सायकलवर वगैरे, लहान होते पण तरी पण जायचे असं धडपड करत. मरमर, एवढी मरमर असायची माझी जीवाचं, बापरे. म्हणजे एवढंसच जीव होतं माझं, आणि त्याच्यात मला एवढं काही सायकलवर इकडे जा तिकडे जा, हे कर ते कर, नवीन नवीन काहीतरी. आता मी जर विचार केला तेव्हा सारखी आता मेहनत नाही होणार माझ्याकडनं. तेव्हा खूप जास्त गरम रक्त होतं माझं, खूप काही करायची जिद्द चिकाटी होती तेव्हा. आता नाही होणार माझ्याकडनं ते. ओके. त्याच्यामध्ये असं कधी झालंय का स्कूलमध्ये की आधी टीचर्स वगैरेंना माहिती नव्हतं तुम्ही क्लासेस लावल्यानंतर, आणि जेव्हा अचिव्हमेंट दिसायला लागला तेव्हा ते चेंज झाले, लाईक आधी तुम्हाला वेगळं ट्रीट करायचे आणि नंतर वेगळं? नाही, म्हणजे असं स्कूल टीचर्स पण आणि फ्रेंड्स पण, इन शॉर्ट फ्रेंड सर्कल मध्ये माझा, हा मी तुम्हाला तेच म्हटलं ना, मी मला ना जास्त हे करायचं, क्रिटिसाइज करायचे लोक एक पर्टिक्युलर टाइम पर्यंत. जोपर्यंत मी स्वतः बोल्ड कॉन्फिडंट नाही झाले तोपर्यंत लोक मला हे करायचे. आणि त्यात मग झालेलं असं की आता जो फ्रेंड सर्कल आहे, तर आता मी पण घेते, खूप लोकांची मजाक घेत असते खूप भयंकर लेवलला. तर ते रोल मी प्ले करायचे, माझी कोणीतरी मजा घ्यायचं त्या वेळेला असं. हा. आणि टीचर्स वगैरे सतत असं, आणि काही स्टुडंट्स असे असतात टीचर्सच्या नजरेमध्ये की ह्यांनी छोटं मोठं काही करू दे, हा मार खाणार, तसं मी मार खायचे किंवा मी सतत पॉइंट व्हायचे, असं व्हायचं. मग त्यानंतर जेव्हा असं थोडं पॉझिटिव्ह चेंज होत गेला,
की हा वैदेही वैदेही असं तसं चर्चेत असायचेच मी नेहमी. काहीतरी नवीन स्पोर्ट टीचर खूप जास्त लाड करायचे माझा, कारण की त्यांना दिसायचं ना अरे ही काहीतरी आणतीच नवीन नवीन असं म्हणून. मग त्यांच्यामुळे मग खूप असं छान हे झालं शाळेमध्ये. पण तेवढं जास्त वेळच नाही मिळाला मला शाळेमध्ये, की म्हणजे आता 10वी तर लॉकडाऊन मध्ये चालल्या गेली. तो एक मेन असा पीक पॉइंट असतो. 10वी मध्ये खूप काही आपल्याला हे करायला मिळतं. शेवटचं वर्ष असतं ना शिकण्याचं असं शाळेचं, तर मग टीचर्स वगैरे पण जास्त थोडंसं प्रायोरिटाईज करतात हे ते, आणि तेच नाही जगायला मिळालं. पण असं मग काही नाही, मग टीचर्स वगैरेचं एवढं काही नव्हतं. स्कूल लाईफ अशी. मग स्कूलमध्ये तुम्ही स्टडी प्लस स्पोर्ट्स कसं मॅनेज केलं? दोन्ही मॅनेज व्हायचं? नाही स्टडी म्हणजे नाही ना, स्टडी मॅनेज कसं स्टडी बाई. स्टडी म्हणजे होते मी आधीपासून थोडीफार हुशार. 4थी पर्यंत माझा पहिला दुसरा नंबर यायचा, 4थी नंतर नव्हता येत. 4थी पर्यंत. अरे हा हे शपथ वायचन बाई, 4थी पर्यंत येत होतं बरं का, खोटं नाही बोलत. त्यानंतर किती? त्याच्यानंतर मग असं 3रा 4था 5वी 6वी पर्यंत, मग 3रा 4था. मग स्पोर्ट्स जेव्हा जॉईन केलं का, मग असं कुठंच दिसत नव्हतं मी लांब पर्यंत. पण मग काही हरकत नाही. मग घरून तुम्हाला फॅमिलीकडून आज प्रॉब्लेम नाही की अभ्यासावर इम्पॅक्ट पडतोय तुझ्या? नाही अभ्यासाचं एवढं काही जास्त नव्हतं. लोडच नव्हता घरून? लोड होता, पण त्यांना माहिती होतं मी हुशार आहे, म्हणजे खडखड लिहिता वाचता आलं झालं, ते हुशार आहे. मला मॅथ्स आधीपासूनच जमलेलं नाहीये, मला आतापर्यंत मॅथ्स नाही येत. मॅथ्स मध्ये माझं मी एकदम ढगुळी आहे मॅथ्स मध्ये. मी पूर्ण लॉकडाऊनचे 2 वर्ष मॅथ्स शिकायचा प्रयत्न केलाय, पण नाही झालं. नाही झालं भाई. मग हा, पण तरी मला हुशार म्हटलंय घरच्यांनी. वैदू हुशार आहे आमची, लिहिता वाचता, थोडं हँडरायटिंग चांगली. बस एक त्या पॉइंट ऑफ मराठी मीडियमच्या मुलांकडून जास्त काही अपेक्षा पण नसतात. हा स्टेट बोर्ड होतं ना भाई, एकदम डायरेक्ट मराठी मीडियम. खिचडी भेटायची शाळेत, लय लॉड होतो आम्ही. डायरेक्ट लिजेंड शाळा, हा लिजेंड शाळेत होते. आता टच मध्ये आहेत कोणी फ्रेंड्स वगैरे स्कूलचे? फार कमी आहेत टीचर्स वगैरे, असे भेटतात खूप रेअर. पण नाही आता एवढं जास्त काही स्कूलचं असं टच मध्ये नाही. ओके. तो आणि नॅशनल कॉम्पिटिशन तो थोडा एक्सपिरियन्स सांगा ना तुमचा. हा, की कसं तुम्ही सिलेक्ट झालात, त्याच्यानंतर काय अचिव्हमेंट, तिथं काय अडचणी आल्या तुम्हाला? इथेच आपल्या म्हणजे संभाजीनगरलाच आपले मोस्टली डिव्हिजन्स वगैरे किंवा मग डिस्ट्रिक्ट डिव्हिजन सगळं व्हायचं. बरोबर. आणि स्टेट मग दुसरीकडे कुठे, मग नॅशनल आता मोस्टली आमचं गोवाला वगैरे झालेलं आहेत नॅशनल. 5 नॅशनल तर तिकडेच झालेत आणि 1 नॅशनल इथे झालेली आहे. तर मग त्याच्यामध्ये माझं असं की मस्त एक्सपिरियन्स असायचा, जास्त कॉम्पिटिशन नसायचं. पण मग काय करायचे फेडरेशन वाले, तर म्हणजे आता सपोज जर क्राऊड कमी असेल तर मुलं ऍड करायचे त्याच्यामध्ये. म्हणजे एका एज ग्रुप, आता एज ग्रुप एक असेल, आता अंडर 17 असेल, तर अंडर 17च्या मुली जर कमी असल्या तर त्याच्यामध्ये ते मुलांना पण ऍड करायचे. म्हणजे गर्ल्स बॉईज दोन्ही एका ह्याच्यामध्ये खेळवायचे असं मोस्टली. हा, तर त्यात काय व्हायचं, माझे सर असायचे तर ते मला तिकडून ट्रॉमाटाईज करायचे की नाही तुला मुलाला पण हरवायचंय, तुझं कॉम्पिटिशन फक्त मुलींसोबत नाहीये, त्या मुलांना पण हरवायचंय असं. आणि खूप असं जनावरासारखं प्रॅक्टिस घेतलेली आहे सरांनी आमची, आणि त्यांच्यामुळे भाई खूप स्ट्रॉंग झालेली आहे मी आतापर्यंत. नॅशनल गोल्ड मेडल एक नॉट अ जोक, ते तर सर्वांनाच माहिती आहे. पण सरांमुळे, म्हणजे आंबे सर, माझ्या सरांचं स्केटिंगच्या सरांचं नाव आहे भिकन आंबे, आणि त्यांनी माझ्या एवढ्या लोएस्ट पासून मला सपोर्ट केलेला आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट असं स्वतःच्या मुलीसारखंच केलंय त्यांनी मला. त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत अशी झालीये की हा नॅशनल पर्यंत जाऊ शकले विदाऊट असं थोडं फिनान्शियल सपोर्ट. असं नॅशनल कॉम्पिटिशन खेळायच्या आधीची फिलिंग, त्यानंतर एवढी फाटून हातात येते अशी, ते सगळे असे बघते ना आपण, बघतोय की हा, म्हणजे मी अशी होते की जो स्किन सूट वगैरे पण असायचा ना युनिफॉर्म, सरांच्या मुलीचा वगैरे युज केला, तो युज करायचे नव्हतं भाई आमच्याकडे. म्हणजे खूप हे होतं माझं, तर 2-2, 4-4 हजाराचे ड्रेसेस असायचे ते, तर ते नव्हतं अफोर्ड करू शकत. तर मग ते त्यांनी पण एवढं असं मोठं मन करून त्यांनी मला प्रत्येक गोष्ट दिलेली लहान बहिणीसारखी. तर त्या गोष्टींमुळे मला एवढी जाणीव आहे ना की हा, म्हणजे किती चांगले लोक येऊन गेलेत माझ्या लाईफमध्ये, आणि मी पण तसेच चांगले लोक बनायचं ट्राय करते कुणाच्या तरी लाईफमध्ये, की म्हणजे मला जसं कोणीतरी आलं होतं सावरायला, तसंच मी पण असा रोल प्ले करेल कुणाच्या तरी लाईफमध्ये. आणि मग असं आपण बघतोय
सगळे एकदम टॉपचे, एकदम प्रीमियम त्यांचे इक्विपमेंट्स आहेत नॅशनलला. आणि म्हणजे त्यांचं फिजिक वगैरे पण दिसतंय ना की किती भाई, हा अरे बापरे डेंजर आहे, भीती वाटते असं की नर्वस होतं माणूस. पण ते आपल्यातला रानटीपणा तो येतो मग बाहेर रिंकवर गेल्यावर. मी एवढी धडपडलेली आहे बाप, माझी पहिली स्टेट होती बरं का नंदुरबारला. मी स्टार्ट करायचं असं म्हणजे आपण स्टार्ट करतो आणि त्याच्यातच असं 4-5 मी स्टेप्स टाकले आणि पडले भाई घाण. रोड हे होती आमची, रोड रेस होती, तर तो पूर्ण डांबरी रोड पूर्ण घासला, पूर्ण गुडगा गिडगा असं घासला माझा. आणि तेव्हा त्या मॅचला आपल्या इंडियाचा फास्टेस्ट स्केटर निखिलेश तभाने आला होता. सो मग माझं पूर्ण इम्प्रेशन असं म्हणजे मी एकदम हे झालं की अरे बाप. आणि मग काही नाही, तरी पण मी असं ते फुटलेलं गुडघा घेऊन असं फोटो काढले होते त्याच्यासोबत. फोटो मी फेसबुकला पण पोस्ट केला होता. आणि म्हणजे अशा होत्या खूप छान छान गोष्टी होत्या, नॅशनल स्टेट वगैरे इकडे तिकडे मस्त. सायकलिंग पण केलेली आहे मी त्याचसोबत, तर सायकलिंगचा पण एक्सपिरियन्स मस्त होता. आणखी जर स्केटिंग नसतं तर आणखी दुसऱ्या स्पोर्ट मध्ये तुम्ही कुठल्या गेला असता? त्यापूर्वी मी कराटे वगैरे केलेलं. ओके. त्याच्यामध्ये नाही तुम्ही नॅशनल वगैरे गेलात? नाही, त्यामध्ये मी मॅचेसच नाही खेळले. मी प्रॅक्टिसच माझी चालू असायची, मी मॅचेसला गेलेच नाही. ओके. आणि स्केटिंग जेव्हा तुम्ही विन केली होती इन शॉर्ट नॅशनल मेडल, त्याच्यानंतरची काय रिएक्शन? आणि मेन पॉइंट, त्याच्या आधी फॅमिलीचं काय होतं? लाईक एक असतं ना, जशी तुमची फाटलेली होती तसं फॅमिलीची पण फाटलेली असते. तेव्हा माझी जेव्हा पहिली नॅशनल होती गोवाला, तर तेव्हा माझी आई होती सोबत. ओके. तर आई माझी बघतीये असं रिंकच्या बाहेरून मी खेळतीये, ती बघतीये, ती रडलेली. आणि मला नव्हतं माहिती ती रडलेली. मी जिंकले आणि मी त्याच एक्साइटमेंट मध्ये मी पळाले स्टेजकडे. म्हणजे ते तिकडे बोलवलं आम्हाला, म्हणजे ते हे करायला रिपोर्टिंग वगैरे टाइम वगैरे. सो मी तिकडे पळाले, लहान होते मी 6वी-7वीत. मग पळाले मी तिकडे आणि आई रडती. मग ते मॅम वगैरे तिच्यासोबत म्हणजे सगळे तिला असं म्हणजे हे करतात, सांभाळतात. अरे बहुत अच्छा किया तेरी बच्ची ने, असं तसं. म्हणजे त्यांनी एवढं छान तिला सांभाळलं. आणि मग नंतर तिने मला सांगितलं की म्हणजे माझ्या डोळ्यातनं पाणीच थांबत नव्हतं, मला खूप भारी वाटलं म्हणे. आणि तिला ते पहिल्यांदा ते बटरफ्लाईज, ती पहिल्यांदा ती फिलिंग आलेली, काहीतरी विक्ट्री वगैरे तिने पहिल्यांदा बघितलेली माझी. आणि म्हणजे लहानपणापासून असं ती मला खूप अप्रिशिएट करायची. माझं लेकरू लय हुशार आहे, माझं लेकरू असं, माझं लेकरू तसं. मग पण त्याच्यानंतर म्हणजे असं काहीतरी दिसलं तिला, जगासमोर दिसलं ना की तिचं लेकरांनी काहीतरी केलंय, मग तिचं ऊर भरून आला, असं झालेलं. अच्छा. त्याच्यानंतर बाकी फॅमिली मेंबरची काय रिएक्शन? मग मस्तच. मग पप्पांनी पण माझ्या फेसबुकला पोस्ट वगैरे केली, हे ते असं. आणि मी छोट्या छोट्या गोष्टीत खुश होणारी, अरे बाबा स्टेटस ठेवलं असं, म्हणजे एवढं असं छान वाटायचं मला. आणि आताही मला तसंच होतं. म्हणजे माझी आता छोटीशी काही विक्ट्री असली, माझ्या पप्पांना असं डीपी ठेवतात बरं का, असं अर्धा क्रॉप गिफ्ट होतो कुठेतरी, काहीतरी असं पण ठेवतात. त्याच्यात पण मी खुश. पप्पाने ठेवला. आणि ती सगळ्यात जास्त मोठी विक्ट्री आहे. म्हणजे लोक एवढे लाखो लोक बघतात, अप्रिशिएट करतात, पण बाप माणसाने जर टाकलं मग ते भारी वाटतं. ते तर खूप, म्हणजे बापाने अप्रिशिएट केलं म्हणजे जग जिंकलं तुम्ही. कारण त्या म्हणजे आता अप्रिशिएट करतात, एका वेळेला त्या गोष्टींसाठी विरोध होता त्यांचाच. आणि खूप घाणेरड्या सर्कमस्टन्सेस मधनं बाहेर आलीये मी, की म्हणजे नाही माहिती बऱ्याच पैकी असं काही पेरेंट्स आहेत त्यांना नाही कळत त्या गोष्टी, की म्हणजे की आता हे सोशल मीडिया किंवा असं जी आर्ट फील्ड आहे, कोणी ड्रामा करतंय, कोणी कोणत्या गोष्टी करतंय, तर त्या एवढं त्यांचं घरी नाही समजत की पोरग काय करते, पोरगी काय करते. त्यांना वाटतं काहीतरी वाईट वळणालाच आहे. काय ह्याच्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीचं नाव आहे ना, म्हणजे आपल्यासारख्या म्हणजे घरचे जे आहेत ना आपल्या घरचे, तर त्यांच्या मनामध्ये मेंटॅलिटी कशी होती बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्री, की तिथे ऑलवेज कॉम्प्रोमाइजच करावं लागतं. जर तुम्हाला तिथे काम करायचंय तर तिथे मुलींना फक्त कॉम्प्रोमाइजच करावं लागेल, किंवा मग हेच त्या गोष्टी की म्हणजे काही डार्क रियालिटी आहे तिकडची, असंच वाटायचं लोकांना. पण मग आता थोडंसं कमी झाल्यात त्या गोष्टी, कारण की दिसतंय आता थोडंसं कलागुणांना थोडं वाव देणं चालू. बट आणखी पण असं आहे की काही पॅरेंट्स म्हणजे जे टायर 2 फॅमिली मधून येतात, त्यांचं पण असं असतं की मुलांना ते
जशी एज्युकेशनल फील्ड झाल्या काही डॉक्टर इंजिनियर आणि 2-3 आणखी सोडल्या, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही करू देत. आणि त्यात मेनली म्हणजे एक मुलगी करते म्हटल्यानंतर तिथं जास्त बर्डन दिलं जातं. हा, मला खूप जास्त बर्डन दिलं गेलेलं. पण मग कसं आहे, आता एखादं लेकरू आहे ते अभ्यासात नाहीये हुशार आणि तुम्हाला कळतंय ते अभ्यासात हुशार नाही, पण तुम्ही त्याला भर घालताय अभ्यासात हुशार करण्यासाठीच. तुम्ही त्याला थोडं फ्रीडम द्या, त्याचं माइंड ऍक्टिव्हेट करण्यासाठी तुम्हाला स्पोर्ट्स खूप महत्वाचा आहे. कारण स्पोर्ट्स एवढं फिजिक मेंटेन करतो का तुम्हाला, म्हणजे तुमची फिजिकल हेल्थ नीट करण्यापासून तुमची मेंटल हेल्थ पण, तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग बनता स्पोर्ट्समुळे, ते खूप कमी लोकांना कळतं. कारण की स्पोर्ट्स एवढं भारी गोष्ट आहे की ज्यामध्ये आपलं फिजिकल मेंटल सगळं जास्त आपण स्ट्रॉंग होतो त्या गोष्टीमुळे. बरोबर. हा, आणि नाही होते अभ्यासात, मग तुम्ही स्पोर्ट्स मध्ये पाठवून बघा, त्यामध्ये थोडंसं हे करून बघा, सपोर्ट करून बघा, कशात तरी. जसं सांगितलं जातं की स्पोर्ट्स मध्ये म्हणजे तुम्ही जर डिस्ट्रिक्ट पर्यंत खेळायचं तर ठीक आहे, पण त्याच्यानंतर जर तुम्हाला खेळायचं तुम्हाला कॉस्टिंग पण पे करावी लागते. एक्झॅक्टली. लाईक काही लोकांसाठी ते अफोर्डेबल पण नसतं मग त्या सिच्युएशन मध्ये. त्याच्यामध्ये जर करायला बघितलं, तुम्हाला जर करायचंच आहे, तर बऱ्याचशा अशा संस्था आहेत ज्या होतकरू विद्यार्थ्यांना, होतकरू खेळाडूंना ते डोनेट करतात किंवा ते त्यांना स्पॉन्सर करतात. हा, त्या गोष्टी आहेत. जर तुम्हाला, मी पण खूप प्रयत्न केलेले त्या गोष्टींसाठी असं, आणि करायला बघितलं आपण तर होतं खूप काही. आणि तुम्हाला केलं होतं कोणी फाउंडेशन किंवा? नाही, माझं नाही झालं. तुम्ही ट्राय केलं होतं की तुम्ही म्हणजे ट्रायच नव्हतं केलं? मी ट्राय केलेलं शोधण्यासाठी, पण मला नाही, माझं नव्हतं झालं तेव्हा. अच्छा. आणि नंतर मग आम्ही स्वतःच इंटरेस्ट सोडून दिला, म्हटलं ठीक आहे. तुम्हाला वाटतं याच्यामध्ये गायडन्स खूप इम्पॉर्टंट आहे? खूप जास्त, आणि एक प्रॉपर आणि जेन्युइन गायडन्स फार महत्वाचा. कारण आता एक फॉर एक्झाम्पल, आता हे जे पोलीस भरती वगैरे जर झालं तर त्याच्यामध्ये ते जे प्रशिक्षक असतात का, तर ते लोक काय करतात, त्यांना माहिती आहे या मुलाची हाईट कमी आहे किंवा ह्याचं काहीतरी असं ह्याच्यामध्ये फॉल्ट आहे जेणेकरून हा भरतीमध्ये नाही होऊ शकत, त्यांना माहिती आहे. पण त्यांना त्या 1.5-2 लाख रुपयाशी घेणं देणं आहे म्हणून ते त्याला बळच आणतात त्यांच्या अकॅडमीमध्ये, त्याला पळवतात, त्याला हे करतात, आणि नंतर काय मग नाही होत सिलेक्शन. म्हणजे ते फक्त त्यांचं चपाते भाजून घेतात, त्यांचं हे करून घेतात. पण मग ते जर, तोच जर माणूस आहे, तो प्रशिक्षक आहे, तो जर असं संवेदनशील आहे बाबा समोरच्या परिस्थितीला घेऊन, तर जर तो बघतोय की नाही, या मुलाला जर आत्ताच आपण सांगितलं की इथे इथे असं तुझं पाणी मुरतं किंवा इथे इथे तुझं असं निघतायत बाई फॉल्ट, तर मग तू इथेच आता माघार घ्यायला हवी. त्याचे पैसेही नको वाया जायला आणि त्याचा वेळही नको वाया जायला. त्याचऐवजी तेवढेच पैसे आणि तेवढाच वेळ जर तो दुसऱ्या कोणत्या गोष्टींमध्ये लावेल तर कुठेतरी काहीतरी होईल त्याचं. तर असंच जर स्पोर्ट्सचे कोच वगैरे जे आहे, तर त्यांना माहितीये की नाही, ह्या मुलाचं नाही होतंय किंवा हा जर स्पोर्ट्स मध्ये नाही करू शकत आहे, त्यांनी तिथेच त्यांना, म्हणजे पेरेंट्स समोरच त्याला क्लिअर करायला हवं की तू किंवा मग दुसरा स्पोर्ट चूज कर. आता सपोज तुम्हाला फिजिकल जास्त नसेल हे ऍक्टिव्ह होता येत असेल तर मग चेस वगैरे आहे किंवा मग दुसऱ्या गोष्टी आहेत स्पोर्ट्सच्या, इंडोर स्पोर्ट्स सांगायला हवं, सजेस्ट करायला हवं. पण कोचेस नाहीयेत तेवढे सध्या आता असे. कोचेस नाहीयेत. आणि आणखी एक मेन मुद्दा म्हणजे असं की मुलांना काय वाटतं की जर म्हणजे मला एक चेस खेळायला आवडतोय किंवा मला क्रिकेट खेळायला आवडतंय, म्हणजे मग त्यात मी करिअर केलं पाहिजे किंवा मी त्यातच बेस्ट बनू शकतो, म्हणजे क्रिकेट येते म्हणजे मी सचिन तेंडुलकर होणार, असं मुलांना गैरसमज असतो. त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे जर आवडते तर केलं पाहिजे की त्याचे काही म्हणजे फॉर्म्युलेज असतात, काही रूल्स असतात? जसं तुम्ही स्केटिंग चूज करताना म्हणा किंवा तुम्ही तसं सगळं स्पोर्ट ट्राय केलं होतं, बट तुम्हाला गोल्ड मेडल स्केटिंग मध्ये मिळालं, म्हणजे इन शॉर्ट तुम्ही स्केटिंग साठी बनलेलं गेलं. हो, तुम्हाला म्हणजे आवड आहे तर तुम्ही मेहनत करायची ही तयारी ठेवा. तुम्ही तेवढं तुमचा गोल, आता मी जसं म्हटलं, मी मुलांसोबत प्रॅक्टिस वगैरे करायचे, म्हणजे मुलांच्या आणि मुलीमधलं स्टॅमिनामध्ये खूप फरक असतो. तर मी जेव्हा मुलांसोबत कम्पीट करायचे तर मुलींचा स्टॅमिना ऑफकोर्स माझ्यासमोर फिक्काच पडेल. तर त्यांचं पण आहे ना एक गोल असं सेट झालं पाहिजे, इथे अचिव्हमेंट जर असेल ना तर त्यांचा गोल इथला असला पाहिजे, इथपर्यंत त्यांनी प्रॅक्टिस करायला हवी, प्रिपेरेशन त्यांचं इथपर्यंतच असायला हवं. तर मग तसं तर मग मुलांचं सध्या ही जेनझी जनरेशन जी आहे ना ती रेडीच नाहीये मेंटल चॅलेंजेससाठी किंवा फिजिकल चॅलेंजेससाठी, ती नाहीच आहे सध्या रेडी. त्यांना सगळं स्पून फिडिंग हवी आहे की म्हणजे मला इथं हवं किंवा मला हे नाही मिळत तर मी कसं करू असं. ओके. आणि रेडी नाहीयेत ते तेवढी मेहनत वगैरे करायला म्हणा चॅलेंजेससाठी. सध्या कसं इन शॉर्ट जर तुम्हाला क्रिकेटच नाही बट इन शॉर्ट तुम्हाला सर्व स्पोर्ट्स मध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला पहिले प्रॉपर कोचिंग साठीच भरपूर फीस पे करावी लागते.
जेणेकरून जे अफोर्ड करू शकतात ते स्पोर्टमध्ये जाणार. मग एक आपण जर बघितलं 10-40 वर्षांनंतर असं होईल की ज्यांच्याकडे पैसा आहे ते स्पोर्ट्समध्ये असतील. नाही, किट जास्त तर आपल्याला म्हणजे ना कोचिंग पेक्षा किट मध्ये जास्त एक्सपेन्सेस जातात. कारण कोचिंग काय 1000-2000 रुपये महिन्याने कोचिंग असते, पण किट जे असतं 15,000, 20,000, 50,000 असे किटचे हे असतात अमाऊंट. सो त्याच्यामध्ये जास्त खर्च होतो. आणि किट कसं डॅमेज होतं, त्याला रिप्लेस करा किंवा काहीतरी त्याचं हे करा, सो त्याच्यामध्ये जास्त खर्च होतो. शिकण्यात तर काही नाही, कारण की एकदा आपल्याला टेक्निक्स वगैरे कळाल्या त्या तर 15-20 दिवसात, महिनाभरातही कळतात आपल्याला. आणि त्या टेक्निक्सवर जरी आपण प्रॅक्टिस केली तरी सफिशियंट आहे. जास्त खर्च आपला किटवर होतो. आणि जर तुम्ही क्रिकेटचं म्हणत असाल तर क्रिकेटचं असं आहे की तुम्हाला स्पॉन्सरशिप मिळतात, कारण की क्रिकेट हा सगळ्यात जास्त क्रेज आहे बाबा आपल्या देशामध्ये त्या गेमचं. सो त्याच्यासाठी स्पॉन्सरशिप मिळतात. त्याच्या जर कोणत्या टुर्नामेंट्स आहेत, चॅम्पियनशिप्स आहेत, तर त्याच्यामध्ये लोक आहेत बरेचसे स्पॉन्सर करणारे. फक्त तुम्हाला ते करता आलं पाहिजे, तुम्हाला ते प्रपोजल मांडता आलं पाहिजे की आमच्या स्टुडंट्स आहे आणि मी स्वतः हे खेळाडू आहे आणि मला स्पॉन्सरशिप हवी किट वगैरेसाठी. कोणताही आमदार खासदार करायला रेडी असतो. त्याचा एखादा लोगो किंवा काहीतरी त्याचं आपण की हा यांच्या संयोजनाने मला आज इथपर्यंत यायला चान्स मिळालाय, एवढं जरी झालं तरी भेटून जातं. ये अंदर की बात आहे थोडी. आपण लपून ठेवूया ती. आणि आफ्टर गोल्ड मेडल विनिंग काय बेनिफिट असतात तुम्हाला? नॅशनल गोल्ड मेडल मिळाल्यानंतर काय गव्हर्नमेंट जॉब्स असतात, रिझर्व्ह असतात आणि म्हणजे बऱ्याचशा सवलती आहेत. तुम्हाला माहित होतं ते गोल्ड मेडल जिंकण्याआधी की असं असं बेनिफिट भेटतो म्हणून? हा, माहिती होतं. आणि 10th वगैरे 12thला 10वी-12वी साठी पण मार्क वगैरे इन्क्रीज करून मिळतात. तुम्हाला भेटले होते 10th मध्ये? नाहीच पेपर देता? 10th मध्ये पेपर नव्हता दिला मी. हा, 9वीच्या बेसिसवर मला हे दिलं होतं त्यांनी पर्सेंटेज मार्क्स. आणि 9वीत तर मी पूर्ण मंद सारखी, म्हणजे शाळेतच जात नव्हते, शाळेतच जात नसायची. 9वीला मला 39% होते. 39. हा, मग मला 10वीला त्यांनी 75% दिले. त्याच्यामध्ये स्पोर्ट्सचे किती होते? कसं ते ज्या माझ्या क्लास टीचर होते का त्या माझ्या पप्पांच्या मित्राच्या वाईफ होत्या. हे मोस्टली जास्त कोणाला माहिती नाहीये, कारण मी नाही सांगायचे, कॉन्फिडेन्शियल ठेवायचं. आपण पण ठेवू का? नहीं, ठीक है, अभी बता सकते हैं. 4 साल से ज्यादा हो गया उसको. आता काय करणार आहे? त्यात मध्ये स्पोर्ट्सचे किती होते? 75 मध्ये स्पोर्ट्सचे किती होते? असं सेपरेशन तर आलेलं असेल ना तुम्हाला? 30 मार्क. टक्के पण नाही, मार्क वगैरे असतात. 6%, 3% काहीतरी. हा, 3-6% असं काहीतरी, 3-4% असं काहीतरी भेटतात. हा, 5%ला एक सपोज, तर मग 30ला 6% झाले, म्हणजे इन शॉर्ट 69 फक्त. हा, 69. ओके. नाही, 75.5. ते सिंगल शीट ऑफ पेपर कॅनॉट डिसाइड युअर फ्युचर. गोल्ड मेडलिस्ट आहे, नॉर्मल गोष्ट. थोडंफार आता आपल्याला काय झालं त्याच्यामध्ये, लॅमडा गिमडा त्याचं काही युजच नाही झाला भाई. मी काय कॉन्व्हर्सेशन स्किल मॅटर करता माझ्या लाईफ मध्ये सध्या फक्त. बरोबर. ते आहे, हा भरपूर मुलांचा प्रश्न असतो माहिती का. आफ्टर 10th मध्ये आम्ही 90 घेतले, 95 घेतले, 99 घेतले, त्याचं पुढे यूज काय? आफ्टर 12th 10th ला विचारत नाही शॉर्ट कोणी. अरे आहे बरं, जर थँक गॉड जर म्हणजे मला तेव्हा थोडेफार जर जास्त मार्क्स असते आणि मी ह्या फील्डमध्ये जर नसते आले, तर मला ऍटलीस्ट लोकांना सांगायला तरी राहिलं असतं, हा नाही मला 10वी-12वीला एवढे टक्के होते असं म्हणून. नाही तर लोकांनी कच्चं खाल्लं असतं. अर्ध तर नातेवाईकांनीच एवढे कमी टक्के आले, काय दिवे लावले, काय केलं, असं. कसं फेस केलं असतं मग तुम्ही याला? मी फार निर्लज्ज आहे, म्हणजे अशा गोष्टी मी नाही मनावर घेत. तुम्ही मला कम्पेअर पण नाही करू शकत. जा तुमचे 4 लेकरं पण आले ना तरी माझ्यासोबत कम्पॅरिझन नाही करू शकत, असं माझं कॉन्फिडन्स. डायरेक्टली? हा, पण नाही बोलत मी, कधीच नाही बोललेली मी. कॉन्फिडन्स असतो. हा, कॉन्फिडन्स पूर्ण आहे का? आणि नाही कोणी बोललेलं पण नाहीये यापूर्वी मला असं कधी. कम्पेअर केलेलं आहे मला. कम्पेअर म्हणजे इन शॉर्ट तुमच्या केलेलं, पण मग फॅमिली कम्पेअर म्हणजे काय, गो खाय तिचं असं हे कम्पॅरिझन असं. अरे ठीक आहे. आणि आफ्टर कट करणार आहे का तुम्ही? नाही, ठेवा पण काहीच अडचण नाही, काही अडचण नाही, ठेवा पण 100% ठेव. आणि त्यानंतर आफ्टर 10th, ठीक आहे, आता हा स्पोर्ट्सचा समजा तुमचा इरा झाला टिल 10th पर्यंत. कोविड मध्ये काय केलं तुम्ही मग?
घरी कोविड मध्ये मी तुम्ही स्पोर्ट्स घरी ट्रॉमाटाइज होते. ओके. घरी मी एवढे भयंकर मी राधे भैया झाले होते, म्हणजे प्रेमात राधे भैया नाही पण मी पागल झाले होते घर. कारण की सगळेच घरी होते ना, सगळ्यांना आज मी एवढं कधीच पाहिलं नव्हतं सोबत. कारण पप्पा माझ्या एसटी मध्ये ड्रायव्हर आहेत, सो ते मोस्टली बाहेरच असतात. तर ते पण घरीच. आणि माझे पप्पा एवढे डेंजर आहे, हिटलर आहे डायरेक्ट. नंबर पण हिटलर नावाने सेव्हर माझ्या फोन मध्ये. ओके. असे डेंजर, म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी अशी 6-6.5 फुटाची आहेत बरं का. बघूनच माणूस असा घाबरून जातो. आणि मला पण ट्रॉमा आहे माझ्या पप्पांचा, म्हणजे घाबरते बाई मी, राग आहे मला. हा. आणि ते आजी, मावशी, माझी आई, दीदी, मावशीची छोटी मुलगी, म्हणजे आम्ही सगळेच एकाच घरामध्ये राहतोय. आणि मी स्वयंपाक करते, म्हणजे मी पूर्ण त्या, म्हणजे लॉकडाऊन माझं कसं बस गेलंय भाई. बरं झालं ते नको मला आठवायला. मी म्हणजे पूर्ण घरेलू बाई झाले होते तेव्हा. आणि माझी प्रॅक्टिस चालू होती तेव्हा, असं बंद नव्हती. कारण की आम्ही काय करायचो, एरियामध्ये म्हणजे असं कुठे इन्स्टिट्यूटला नव्हतं जाता येत म्हणून रोड प्रॅक्टिस करायचो. ओके. म्हणजे इन शॉर्ट तेव्हा पण तुम्ही लॉकडाऊन कोविड पर्यंत सुद्धा स्पोर्ट्स? हा, मी 11वी-12वी पर्यंत कंटिन्यू केलेलं आहे. हा. त्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते एक गोल्ड मेडलिस्ट म्हणून ओळखलं जायचं की एक नॉर्मल? हा, स्पोर्ट्स पर्सन. हे कॉलेज वगैरे म्हणजे नाही का, मी जास्त असं हाईप क्रिएट करायचं कधी प्रयत्न केलंच नाही. मी फक्त माहितीये का, दिवस काढायसारखं केलंय भाई माझा 11वी-12वी पर्यंत. खरंच दिवस काढलेले मी. कधी कॉलेज संपतं माझं. म्हणजे मी एन्जॉय माझ्या वर्गातल्या मुलींसोबत नाही केलेलं एन्जॉय. मी बंक मारून, मी एमएम ला असायचे, मी बंक मारून मी जेएनसी कॅम्पस मध्ये जाऊन बसायचे. तिथं मी काय करायचं माहितीये का, ते कुल्लड असतात ना, कुल्लड चहा प्यायचे, ते रंगवत बसायचे भाई. कुल्लड रंगवत बसायचे. अरे बाप, मी पूर्ण काहीतरी वेगळंच क्रिएचर होते मी. आणि मग अरुण वगैरे ते सगळे लोक, तेव्हा आमची ओळख झालेली. अरुण अजून पण माझी तशीच ओळख सांगतो, हे बाई माणूस म्हणे, एवढेसे केस होते म्हणायचे आणि बसायची म्हणे तिथे चिंतन गायला ते कुल्लड रंगवत. असं म्हणजे मी वेगळ्याच झोन मध्ये, ते तारे जमीन पर होते मी, माहितीये का. घरी माहितीये तुम्ही भंग करायचे? हा, सगळं माहिती. सगळं माहितीये का? तुम्ही सांगायचं की त्यांना कळायचं बाहेर? नाही, कळून जायचं. पप्पा मागे मागे कधी कधी असं पप्पा बघायचे ना मला. अरे बाबा, इकडे काय करतो? काही नाही, ते आलो होतो असं. हा, ते एनसीसीचं बोलायचं होतं. अरे बाबा, आता किती वेळा झालेलं? 1-2 वेळेस झाले, जास्त नाही. म्हणजे एवढं काय असं जास्त मी एम्बॅरेसिंग नाही मुवमेंट जास्त फेस केलेले. पण असंच आता ते आठवतं ना, मज्जा येते मला. काय येतं, अरे अरे बाप, तेव्हा मार खाल्ला असतो मी, जर म्हणजे पकडलं असतं ना यांनी, मला लय मारलं असतं. पण तुमच्या वडिलांना पण माहिती ना, आपली वर्गी काही सुधारणातली नाहीये. अरे मी लय मार खाल्लेला आहे पप्पांचा. कुत्र्यासारखा आणता पप्पा मला. कशा मार खाल्लाय तुम्ही? हे सांगणं गरजेचं आहे का? सांगू शकते, काय नाही. लाता बुक्क्या, बेल्ट गिल्ट, ते पाईप गिप, दांडे गिंडे, काय कशाने हाणलं. अरे अरे हसताय राव. अरे हसू नका रे. ठीक आहे, सर्वांनीच खाल्लंय, असं काही नाही की तुम्ही असं काही. अरे पण मी जरा जास्तच खाल्लंय ना. मुलगी आहे मी त्या मानाने. म्हणजे माझे, तुम्ही हे इमॅजिन करू शकता का माझ्या कुटाने कोणत्या लेवलचे असतील? करू शकतो आम्ही इमॅजिन. आणि असं मम्मी वाचवायची तुम्हाला मारू नका म्हणून? मम्मी वाचवायची ना, पण कधी कधी मग तिला माहिती होतं मी मध्ये पडले, एखादा मला पण बसल म्हणून असं. अरे वा, सगळ्यात मोठा इन्सिडेंट तुम्ही कोणता केला तुमच्या बालपणीत आणि तुम्ही त्याचा मार खाल्ला होता असं आठवतं एकदम? मी काय केलं होतं, म्हणजे मी खूप लहान होते बरं का, 4-5 वर्षाची होते मी. सहज आठवलं, तशी तुला केलेली मी, पण सहज आठवलं मला. तर मी आणि माझी आई असं आम्ही 4थ्या-5व्या मजल्यावर, 3ऱ्या-4थ्या मजल्यावर गच्चीवर गेलो. आम्ही रेंटने राहायचो. मग गच्चीवर गेलोय बरं का. गच्चीवर काहीतरी कपडे वाळू घालत होतो, नाही गहू वाळू घालत होतो. तर आई करत होती. मग मी म्हंटल मला पण करू दे. नाही म्हणत, तू नको करू, ऊन लागन तुला, बाजूला सरक. तर मी 2-4 वेळेस हट्ट केला. ती ओरडली आणि जा म्हणे इथून. मी रागारागात काय केलं,
मी गेले बाई गच्चीच्या बाहेर अशी, आणि जो जिना वगैरे असतो का, मी काय केलं, आईला गच्चीवरच कोंडलं बाबा, रागा रागात असं रागा रागात कोंडलं गच्चीवर. आणि काहीतरी सणासुदीचा टाइम होता तेव्हा, आणि येत होते, तर 3ऱ्या फ्लोअरवर म्हणजे त्या काकूंनी वगैरे रांगोळी वगैरे काढली होती त्यांच्या घरासमोर. ती रांगोळी मिटवली रागा रागात. मग आले भाई आमच्या घरामध्ये. माझी मम्मी अर्धा 1 तास भरानं दरवाजा वाजवतीये, वरतून आवाज देते, कोणीच दार नाही उघडत, कोणीच दार नाही उघडत. मी 4-5 वर्षाची बरं का फक्त. आणि रागा रागात गेले भाई मी, आणि केलं तसं. मग आमचं ते घरमालिकाची सून आली, तिने मग उघडला दरवाजा. माझी मम्मी अशी आली डायरेक्ट, बाप इतकं हाणलं. तो हिरवा पाईप असतो एक, तो मोटरच्या ह्याला लावता बघा, तो काढला होता, लय हाणलं होतं मला, इतकं पाठीवर इटवलं, कपडे बिपडे काढून हाणलं होतं मला. लय मारली होती बाई, लय मारली. अजून मग त्याच्यानंतर काय झालं, मला ना चंपुले खेळू देत नव्हते बरं का माझे कझिन्स वगैरे. म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये गावाकडनं माझ्या बहिणी, अजून आमच्या वाड्यामधले, म्हणजे आम्ही जिथे राहायचो तिथे वाड्यामधले सगळे माझे फ्रेंड्स वगैरे, तर ते सगळे चंपूल खेळत होते बरं का. तर त्यांनी मला घेतलं नाही, मी सगळ्यात लहान होते म्हणून त्यांनी मला चंपुल्यामध्ये घेतलं नाही. तर मी काय केलं, चंपुल्या म्हणून त्यांनी कवडे काय काय घेतले असेल, सगळ्यांनी वेगळ्या वेगळ्या कवड्या आणल्या. मी माझे 4 कवड्या आणले होते शेंगदाणे बरं का. शेंगदाणे आणले होते बरं का, कवड्या माझ्या म्हणून ना. मी काय केलं, त्याच्यातलं एक शेंगदाणा रागा रागात नाकात घालून टाकलं. का तर मला खेळू नाही दिलंय म्हणून. तुमच्या मग नंतर काय झालं माहितीये का, तो शेंगदाणा शेंबडामुळे फुगला बाई, नाकातल्या पाण्यामुळे तो फुगला. मला श्वासच नाही घेता येते. अरे बा, शेंगदाणा इथं जाऊन बसल्या बरं का, गेला अजून वर. अरे बाप, इतकं घाण झालं. दुपारी केलंय मी तो कुटाणा, तो फुगला बाई संध्याकाळपर्यंत. संध्याकाळपर्यंत तसंच तुम्ही मला सांगितलं होतं. म्हणजे मी सांगूच नाही, मग मी धाकामुळे सांगत नव्हतं. लय हाणतील मी जर सांगितलं, मी नाकात शेंगदाणा फसवला तर मला लय मारतील, त्याच्यामुळे मी सांगितलंच नाही. आणि जिथे खेळ, माझं नाक असं फुगलेलं दिसतंय. माझी मम्मी म्हणते, नाकावर कोण मारलं, शेंगदाणा बसला. मग तिथून रडायला चालू झालं. अरे मग माझ्या मम्मीने आणि माझ्या काकांनी मला घेऊन गेले एका दवाखान्यात. तिथं त्यांनी काय केलंय, ते काळ शिंक येण्यासाठी ते काहीतरी असतं बरं का, ते लावलं बाई, शिंकले, निघून गेला तो शेंगदाणा. असं झालं, नाही तर तो निघतच नव्हता बा. असं केलं. किती मारलं त्याच्यानंतर तुम्हाला? नाही मग तेव्हा नव्हतं मी रडून आव्हानत होते. म्हणजे मी विक्टिम कार्ड खेळत होते मीच, की मला मारावं नाही म्हणून. मीच रडू जिरवत होते की मी रडले तर ऍटलीस्ट मारणार नाहीत मला म्हणून. असं एवढे म्हणजे मुलापेक्षा जास्त कुटाने तुम्ही. आणि अजून एकदा काय झालं तर त्याच टाइम पिरियड मध्ये बरं का, ट्रेनने प्रवास करत होतो आम्ही. माझ्या मावशीच्या काकांच्या गावाला गेलो होतो, तिकडनं येत होतो. तर ते वरच्या 2 बर्थ असतात का, त्या लोकल मध्ये, म्हणजे असं याच्यामध्ये स्लीपर मध्ये नाही, आपल्या त्या पॅसेंजर मध्ये वरती ते 2 बर्थ असतात. हा, नॉर्मल कॉमन. तर मी ह्या बर्थवर होते. तर मी लहान, माझी हाईट एवढीशी, तर माझं काय पाय पुरणार आहे, कशी पुरणार आहे मी तिकडं. मला या बर्थवरून त्या बर्थवर जायचं होतं बरं का. म्हणजे मिडल बसून परत जायचं? नाही, म्हणजे आता इकडे एक सीट, इकडे एक सीट, इकडे एक सीट, असं वरती 2 बर्थ असतात ना त्या, अशा. ह्या बर्थवरून इकडे जायचं होतं. नाही, वरतून इकडे नाही, ह्या बर्थवरून ह्या बर्थवर. इकडे फक्त पास करायचं. तर मध्ये असा पॅसेज एवढा मोठा. तर मी करतेय भाई ड्रायव्हर का, आणि माझा पाय सटकला, मी आदळले खाली. आणि मग डायरेक्ट हे हानवट अजून पण चपलेले बरं का माझं, मी अशी आदळले होते. आणि माझी आजी होती, मावशी, काका माझे सगळे परेशान झाले, रक्त निघतंय. मी बेसरम सारखी पडो जडो माल वाडो म्हणे असं बोलतेय मी. बाप, मग अजून हाणलंय मला, त्याच्यानंतर हाणलंय मला ट्रेनमध्ये हाणलं. हा, असं केलं तुम्ही. अरे बाप रे बाप. स्पोर्ट्समॅनशिप, कॉमेडी, म्हणजे तुम्ही इन शॉर्ट कॉमेडी हा जॉनर तुमचा बालपणापासून आहे? नाही, म्हणजे मी ते हे जर असं मी सांगितलं,
खूप मार खाल्लेला आहे मी माझ्या आई वडिलांचा, म्हणजे नाही का अशा वे मध्ये पण सांगू शकते मी खूप काही फेस करता, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरून मारायचे होते मला. एकदा मी फक्त मजाक मध्ये माझ्या आईला वरती कोंडलं, तिने येऊन मला एवढं हाणाव का हे असं जर सांगितलं तर रडतील लोक, पण मी असं केलं होतं, मी मजाक मध्ये आईला वरती कोंडलं मग तिने येऊन मला हाणलं असं सांगितलं, हसतील तरी, नाही तर मला काय लागतं मी असंही सांगू शकते. नाही म्हणजे एवढासा जीव होता माझा, 4-5 वर्षांचे होते, काय अक्कल असती लेकराला नाही का. मी केलं, मला माहिती होतं की तुमचं पाय पोहोचणार नाही ही तुम्हाला अक्कल होती, तरी तुम्हाला किडे. नाही मला वाटलेलं की मी पोहोचेन, जाईन मी त्या बर्थवर, पण मी पडले, मग त्याच्यातही आणावं का त्यांनी मला. सतत मार खाल्लेला आहे मी माझ्या घरच्यांचं, असं पण बोलू शकते भाई मी, जर म्हणजे करायला गेलं तर असं सेंटी मारायचं असेल. आम्हाला वाटतं आता की तुमच्या नंतर तुमच्या आईवडिलांचा एकदा पॉडकास्ट घेतला पाहिजे. नको, ऐका आमची जिरली आमची नका. एकदा मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट येते, तुम्ही विचार करू शकता का मी अशी आहे तर ते कसे असतील. त्यामुळेच म्हटलं एकदा त्यांच्याकडून पण प्रतिसाद जर भेटला ना तर ऑडियन्सला खूप गोष्टी क्लिअर होतील. माझे आई वडील जरी 9वी-10वी नापास असतील ना तरी त्यांचं सार्कॅझम लेवल माझ्यापेक्षा पीक लेवलचं आहे. माझी मम्मी मलाच रोस्ट करते सगळ्यांसमोर. माझे मित्र वगैरे असतील ना भाई, ती माझी मम्मी डायरेक्ट जेएनझी लँग्वेज चालू होऊन जाते तिची, माझ्यासारखं बोलते ती लगेच, आणि ते माझ्यापेक्षा जास्त कूल वाटतं तिच्या तोंडून ऐकायला. ओके, चलो, खूप छान वाटलं तुम्हाला बोलून, खरंच खूप छान वाटलं. पहिला फेज खूप एक्साइटिंग होता त्यात नो डाऊट. त्याच्यानंतर ठीक आहे, आपण भरपूर काही शिकेल, मुली तर मोस्टली शिकतील, आणि एक कॉमेडी जॉनरा म्हणून नाही, बट एक स्पोर्ट्सवुमन पुन्हा एकदा स्पोर्ट्सवुमन म्हणून, आणि एक दोन्ही मॅनेज केल्यासारखं. आणि जसं ताईंनी पण सांगितलं की एक बॅक ऑफ द प्लॅन तुम्हाला काहीतरी एक स्ट्रॉंग बनवून ठेवा, जेणेकरून उद्या कोणीतरी विचारलं तुम्हाला तर तुम्ही सांगू शकता तेवढं करून की बाबा हे आम्ही केलंय आणि हे करून आम्ही प्लस हे करतोय, सो दॅट विल बी ओके. असं करू. चलो ठीक आहे, पुन्हा एकदा थँक्यू दीदी इथे आल्यानंतर. इथे आपण व्हिडिओ एंड करतोय. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. खूप छान वाटलं तुमच्यासोबत संभाषण करून, मस्त वाटलं, भारीच. पुन्हा एकदा काम करूयात कधी. नक्की काम करूयात.